नमस्कार. मोस्ट वॉन्टेड आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन मध्ये एक दोनच क्वेश्चन महत्वाचे आहेत. ते म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 2022-23 मधील जो काही उर्वरित शिक्षक भरती आहे त्या संदर्भातील. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, जेणेकरून मला त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करता येईल किंवा त्याच्या संदर्भात आयुक्त कार्यालयातून मंत्रालयातून माहिती घेऊन तुम्हाला ती देता येईल. त्यासाठी कोणताही प्रश्न असू द्यात, तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि ऑफकोर्स डोंट फॉरगेट टू शेअर विथ ऑल, बिकॉज डेफिनेटली तुम्हा सर्वांना ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळेलच याची खात्री तुम्हाला सुद्धा झालीच असेल. सो दुसऱ्या टप्प्याची सध्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की दुसऱ्या टप्प्यातला विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागलेला आहे. त्याच्या देवी संदर्भातले ते सुद्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर रयतचा जो इतक्या दिवसाचा जो प्रलंबित प्रश्न होता तो सुद्धा मिटलेला आहे आणि आता उमेदवारांच्या मनामध्ये आस लागलेली आहे, ती म्हणजे इंटरव्ह्यू राऊंड कधी होणार आहे आणि त्याचबरोबर कन्व्हर्जन राऊंड होणार आहे की नाही. मित्रांनो, या संदर्भात मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने मंत्रालयातून फॉलोअप घेतला होता, परंतु त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवायला म्हणजे समवेअर आय वॉज मिस और समवेअर की वेळच मिळाला नाही. आणि नंतर आता रिसेंटली जो फॉलोअप घेते तो म्हणजे आयुक्त कार्यालय पुणे शिक्षण आयुक्त यांच्याकडून. तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर्वप्रथम कन्व्हर्जन राऊंड लागेल की विथ इंटरव्ह्यू राऊंड लागेल, तर प्रथमतः विथ इंटरव्ह्यू राऊंडच लागणार आहे आणि त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड लागेल किंवा न लागेल अशा दोन्ही गोष्टी आहेत त्या का. त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यू राऊंड लागत असताना अजून एक महत्वाचा आपण जो राऊंड आहे तो माध्यमांचा राऊंड आहे आणि त्याच्याबरोबरच आहे की उर्दू मीडियमचा राऊंड, त्याच्याबद्दल काय, या सर्वच बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला काही ना काही युजफुल इन्फॉर्मेशन मिळेल. आणि जर तुम्हाला ती व्हेरीफाय करून घ्यायची असेल तर डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता, कारण लोकशाही आहे, आपल्याला तो अधिकार आहे. आणि येस, तर मित्रांनो, प्रथमतः आपण कन्व्हर्जन राऊंड बद्दल बोलूया. मित्रांनो, जवळपास 400+ जागा आहेत, त्या कन्व्हर्जन राऊंड थ्रू भरल्या जाऊ शकतात. परंतु शालेय शिक्षण विभाग कोणत्याही मानसिकतेत नाहीये की सध्या कन्व्हर्जन लावायचा, कारण कन्व्हर्जन राऊंड जर लावत बसलं तर जो पुढचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्याला जवळपास 1 ते 1.5 महिना लागेल. आणि तेवढा वेळ नाहीये, कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की सीबीएसईच्या शाळा 9 जून पासून भरत आहेत. त्याचबरोबर 16 जून पासून राज्यातल्या सगळ्या स्टेट बोर्डच्या शाळा भरत आहेत. आणि मग त्या धर्तीवरती मग पुढचं काय, किंवा मग त्यावेळी शिक्षक अवेलेबल व्हायला हवेत. संस्था चालक आहेत ते सुद्धा जेव्हा कोर्टात गेले होते, शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांना भेटले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं की आम्हाला जून महिन्यापर्यंत शिक्षक काहीही करून मिळाले पाहिजेत आणि जर मिळाले नाहीत तर आम्ही प्रायव्हेट भरती करू. सो दिस वॉज द कॉन्व्हर्सेशन इन बिटवीन द मीटिंग. सो आता याच धर्तीवरती प्रथमतः कन्व्हर्जन राऊंड सध्या लावला जाणार नाही किंवा तो लागणारही नाही. त्याची पुढे मी उत्तर सुद्धा तुम्हाला देते, फक्त एक तुम्हाला इन इन बिटवीन लाईन मध्ये सांगते. तर त्याच्या अगोदर जो विथ इंटरव्ह्यू राऊंड लागणार आहे तो कधीपर्यंत लागेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे जो मेरिट आहे तो कितीपर्यंत येईल, हा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर मित्रांनो, या वीकेंड पर्यंत विथ इंटरव्ह्यू राऊंड लागण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती काम चाललेलं आहे. मी जेव्हा स्वतः याच्यावरती फॉलोअप घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की काही करून आम्ही प्रयत्न करतोय की विथ इंटरव्ह्यू राऊंड लावण्याचा. सो दिस टिल एंड ऑफ मे तो लागून जाईल. आणि जर अजून काही टेक्निकली गोष्टी आल्या, कारण मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड खूप सोपा होता की फक्त एक 1400+ जागा उमेदवारांना त्याच्यामध्ये त्यांचं फक्त हे करायचं होतं, जागांचं वाटप करायचं होतं. परंतु आता आकडा मोठा असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे ना मार्ग, त्याच्यानंतर प्रत्येकाचे मार्क्स आणि जी भरती आहे त्याच्यानुसार म्हणजे नाही का आरक्षण, इयत्ता, गट, त्याच्यानुसार काही उमेदवार पात्र आहेत, काही उमेदवार पात्र नाही आहेत. या सर्वच गोष्टीमुळे विथ इंटरव्ह्यू राऊंडला अजूनही वेळ लागू शकतो. परंतु होपफुली हा जो राऊंड आहे तो 30 तारखेपर्यंत लागून जाईल असं आतापर्यंत सांगितलेलं आहे. पण इन केस जर ते पूर्णतः काम झालं नाही तर मात्र अजून 1-2 दिवस लेट होऊ शकतात. दिस इज व्हॉट आय कम टू नो, दिस इज व्हॉट आय हॅव इन्फॉर्मेशन अबाउट विथ इंटरव्ह्यू राऊंड.
मित्रांनो, आता विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जे तेच तेच उमेदवार रिपीट होतील का, हा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर शुअर. ज्या उमेदवारांना वरच्या वर्गासाठी जाण्यास संधी मिळालेली आहे, तो त्यांचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्यांना आता ज्यांची विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये लागलं असेल त्यांना वरच्या वर्गासाठी विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन होणार आहे. खूप चुकीचं हे सगळं चाललेलं आहे. ही गोष्ट जरी मान्य असली तरी आता जी भरती पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे तशीच भरती दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे ही अशीच प्रोसेस असणार आहे. जवळपास एक 8,000 प्लस 9,000च्या घरामध्ये हा सुद्धा राऊंड लागण्याची दाट शक्यता आहे. आपण तर जाहिराती वेबसाईटवरती पाहिल्याच असतील. आणि मग त्याच्यानुसार त्याची जी प्रोसेस आहे जवळपास विथ इंटरव्ह्यू राऊंडची मित्रांनो 2 महिने चालते प्लस चालते. परंतु यावेळेस लवकरच करून घेतील आणि सध्या विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जो डेमो असतो तो त्यासाठी विद्यार्थी लागतात. ते 16 जून पासून अवेलेबल होणार आहेत. स्कूलमध्ये येतील, शाळा भरतील आणि तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जेव्हा त्यांचा डेमो घेतला जाईल, इंटरव्ह्यू घेतला जाईल, 30 मार्क्स आहेत त्याच्यासाठी, तेव्हा मात्र ते गरजेचं आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत शाळा सुरू होतील तोपर्यंत यांचे इंटरव्ह्यू शेड्यूल केलेले असतील मित्रांनो. अशा प्रकारे विथ इंटरव्ह्यू राऊंड लागेल, त्याची काळजी करू नका. आता जो नेक्स्ट तुमच्या मनामध्ये आहे की उर्दू मीडियमचा राऊंड, मित्रांनो तो सुद्धा लागणार आहे. सो जस्ट हॅव अ पेशन्स. परंतु सध्या आता म्हणजे कन्व्हर्जन राऊंड असेल किंवा उर्दू मीडियमचा राऊंड असेल याच्यासाठी जो जवळपास 8-8.5 हजार उमेदवार आहेत त्या त्यांना शाळेला पुरवायचे आहेत सध्या. त्याच्यासाठी ते वाट पाहणार नाहीयेत आणि येस, सो फायनली तो राऊंड अगोदर लावण्यात येतोय. आणि मग कन्व्हर्जन राऊंड अडकला कुठे, हा तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर यू आर राईट ओव्हर देअर. त्याचं कारण असं आहे की कन्व्हर्जन राऊंड साठी जो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही परमिशन घेतल्या होत्या, जसे की माजी सैनिक विभाग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अशा सगळ्या ज्या जागा कन्वर्ट केल्या जातात आणि जनरलसाठी किंवा त्याच कॅटेगरीच्या जो हायर मार्क्स पाडतो त्याच्यासाठी त्या अवेलेबल करून दिल्या जातात. तर त्याच्यासाठी त्याची जी मुदत आहे ती ऑलरेडी संपलेली आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्याच्यासाठी अप्लाय करावं लागणार आहे. सो होपफुली हा एकदा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड एकदा लावला की शालेय शिक्षण विभाग बऱ्यापैकी निवांत असणार आहे. कारण तेव्हा एकदा राऊंड लागले की नंतर सगळं संस्थेचं काम असतं की इंटरव्ह्यू घेणं, त्याच्यासाठी त्यांचं इंटरव्ह्यू शेड्यूल करणं आणि फक्त त्यांना काय करायचंय, ज्या उमेदवाराचं 10 पैकी एक सिलेक्शन होणार आहे. आता विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये सुद्धा एका जागेसाठी 10 उमेदवार आहेत, 2 जागा असतील तर 20 उमेदवार असणार आहेत. मग ज्या उमेदवाराचं सिलेक्शन होणार, फायनल सिलेक्शन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर असणार आहे, तेव्हाच त्यांना आयुक्त कार्यालयाला त्याच्याबद्दल माहिती पोर्टलवरती अपडेट करायची आहे. सो त्यामुळेच मग कन्व्हर्जन राऊंड बद्दलची जी प्रोसेस आहे त्यावेळेस आम्ही करू किंवा नाही करू. आता मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी मी ऍट अ टाइम बोलते, बट आय नो द कॉन्सिक्वेन्सेस. कारण सध्या शालेय शिक्षण विभाग फक्त सांगतात की आम्ही लावण्याचा प्रयत्न करू किंवा आमच्या विचाराधीन आहे. परंतु ते लावतील का, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला फॉलोअपच घ्यावा लागेल. कारण इतक्या सहजासहजी मला वाटत नाही लावेल, कारण अजून तो लेटरचे परमिशन द्यायचे आहेत. त्या विभागाकडे परमिशनसाठी लेटर जातील, तिथून परमिशन येईल आणि मग नंतर तो त्या राऊंडची प्रोसेस पुढे सुरू करता येईल. त्याच्यानंतर कोणकोणते कॅन्डिडेट अवेलेबल आहेत, जवळपास ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याला इथून पुढे नाही म्हटलं तर एक 1.5 ते 2 महिने लागू शकतात कन्व्हर्जन राऊंडसाठी. परंतु मित्रांनो हा राऊंड लागू शकतो, म्हणजे जर खरंच मनापासून जर यासाठी प्रयत्न केले तर मित्रांनो हा राऊंड 100% लागू शकतो. आणि शालेय शिक्षण विभागाचं जनरली मंत्रालयातून या संदर्भात तितकंसं पॉझिटिव्ह मला काही फीडबॅक मिळालेला नाहीये. परंतु आयुक्त कार्यालयातून त्यांनी सांगितलेलं आहे की जसा पहिला टप्पा झालेला आहे तसा आम्ही दुसरा टप्पा करणार आहे. त्यामुळे कन्व्हर्जन राऊंड आम्ही लावणारच आहोत, बट इट विल टेक टाइम. आणि त्याचा टाइम पिरियड किती असेल तो सांगू शकत नाहीयेत, कारण त्याच्यासाठी अजून परमिशन घेणं. तुम्हाला आठवत असेल 2022चा जेव्हा कन्व्हर्जन राऊंडला होता तेव्हा तर म्हणजे लिटरली आय हॅव सीन द थिंग्स की म्हणजे तो राऊंड लावत असताना अगदी 3-3:30 वाजता मी मंत्रालयात होते. तिथून ते जो काही हा त्यांचा म्हणजे जी व्हीसी होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ते स्वतः मी पाहिली आणि त्याच्यानंतर तो राऊंड फायनली लावण्यात आला. त्याच्यासाठी एवढं म्हणजे मला असं वाटतं बऱ्याच सर्वांचे प्रयत्न आहेत. मी माझं सांगत नाहीये, मी शिव्हरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः प्रयत्न करते, त्यासाठी सांगते मित्र. आपल्याला प्रयत्न करावाच लागेल. आणि उर्दू माध्यमाचा जो राऊंड आहे तो मित्रांनो लागेलच, इंटरव्ह्यू राऊंड झाल्यावरती लागेल. थोडक्यात काय तर विथ इंटरव्ह्यू राऊंड साठी आता
त्याच्याबद्दलच्या ज्या प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. फक्त आतापर्यंत काय होतं की ज्यांचं विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये लागलेलं आहे त्यांच्या टीव्ही वगैरे ते सगळं शेड्यूल करणं, कशा पद्धतीने त्यांना घ्यायचं आहे किंवा त्यांना जे नियुक्ती लेटर दिलं जातं त्याच्यामध्ये मेन्शन कंपल्सरी करायचं आहे की त्यांची नियुक्ती कोर्टाच्या अधीन राहून देण्यात येत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता डीव्हीचं जे लेटर आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि अशा प्रकारे सिम्पली या गोष्टी शक्य झालेल्या आहेत, त्यामुळे तो सुद्धा गोष्ट होत आहे. सो नथिंग मोर. फक्त मला एकच सांगायचंय की आता तुम्ही पेशन्स सोडू नका. राऊंड लागेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. फक्त थोडाफार वेळ होऊ शकतो आणि काही करून 16 जून पासून तुमचे इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. अजून वेळही आहे. फक्त असं आहे की जे तेच तेच कॅन्डिडेट रिपीट होतात ते जरा थोडंसं वर्स्ट आहे. एक भरती एक नोकरी असं असायला हवं. परंतु 2 टप्पे पाडले आणि टप्प्यातच आपल्या सर्वांचा कार्यक्रम झालेला आहे. तो तुम्हाला सर्वांना जाण असाच. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. कंटिन्युअस तुमचे प्रश्न होते की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल, लागेल की नाही, किंवा अजून याच्यासाठी 1-1.5 महिना लागतील का? तर तुम्ही काळजी करू नका. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड ऍक्च्युली शालेय शिक्षण विभागालाच लवकर लावायचा आहे. तो आपण प्रयत्न केला म्हणून लागत नाहीये. विथ इंटरव्ह्यू राऊंड म्हणजे सो अँड सो व्यक्तीने प्रयत्न केला म्हणून अजिबात सुद्धा लागत नाहीये. संस्था चालकांना काहीही करून शिक्षक हवेत आणि ते द्यायचे आहेत. आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड सुद्धा चांगला व्हावा, विदाऊट पैशाचा व्हावा, अशीच आपण अपेक्षा करूया. आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड आणि कीप ब्लेसिंग्स. आणि अशीच ऑथेंटिक माहिती आपण देत राहूया. याबद्दलचे अजूनही काही अपडेट्स असतील तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि कम्युनिजर राऊंड असेल, विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल किंवा उर्दू मीडियमचा राऊंड असेल, याच्या संदर्भात कोणतीही तुमची प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. सो स्टे कनेक्टेड.